मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनेलवर नातं मैत्रीचं. आज आपण पाहणार आहात घरोघरी मातीच्या चुली. तर मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. सकाळी सकाळी आशीर्वाद बंगल्यामध्ये जानकीची देवपूजा चालू असते. ती देवाजवळ हात जोडून बोलत असते. देवा, तू कायम आमच्या पाठीशी उभा राहिलास. माझ्या घरावरच्या दुःखाचं संकट तू कायम दूर केलंस. ह्या वेळेस सुद्धा आमच्या पाठीशी उभा राहा. आज माझ्या कुटुंबासमोर कुठला हा प्रश्न उभा राहिलाय? ह्या ज्या बाई आल्यात त्या कोण आहेत? कशासाठी आल्यात? ह्या सगळ्या मागे काय असेल कारण? ही कोड आता तुलाच सोडवायचंय देवा. मला खात्री आहे ह्याही संकटातून तू आम्हाला बाहेर काढशील. फक्त आमच्या पाठीशी उभं राहा. जानकी हे देवाजवळ रडत रडत बोलत असते. जानकी देवाला नमस्कार करून डोळे पुसून बाहेर येते. सुमित्रा आई हॉलमध्ये तांदूळ निवडत बसलेले असतात. जानकी आईला आई आई म्हणून हाका मारते. आई इग्नोर करतात. आई त्यांच्या कामामध्येच व्यस्त असतात. जानकी पुढे येऊन तो तांदळाची प्लेट बाजूला ठेवते आणि म्हणते, आई नमस्कार करते. जानकी वागते आणि मागून पार्वती येते, म्हणजे लता येते आणि ती सुमित्रा आईला बाजूला ढकलते आणि तिच्या जागेवर ती उभी राहते आणि म्हणते, पहिला नमस्कार तू मला करायला पाहिजेस. आता मी मोठी आहे या घरात. अगं बघतेस काय सूनबाई, पाया पड, सून आहेस ना, मग सासूला मान दे. लता पुढे म्हणते, मी सांगितलं होतं सगळे अधिकार मला मिळायला हवेत तरच मी या घरात राहील आणि ते तू मान्यही केलं होतंस. त्यामुळे मला माझा मान आणि अधिकार मिळायलाच हवा. आजपासून मोठ्या सासूच्या पाया पडायच्या, कळलं ना? हे ऐकून सुमित्रा आई डायनिंग टेबलवर जाऊन बसतात आणि रडत बसतात आणि ही लताबाई म्हणते, जानकी पाया पडतेस ना? जानकी नाईलाजाने तिच्या पाया पडते आणि ती मोठ्या आवाजात म्हणते, सुखी राहा, म्हणजे सुमित्रा आईला ऐकू जावं म्हणून. आणि तेवढ्यात ओवी येते. आजी करते आणि म्हणते, तुला माहिती आज काय झालं? आणि लता म्हणते, अगं 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 काय झालं मला सांग. आणि ओवी म्हणते, आई या. जानकी म्हणते, मी सांगते ओवी. आणि लता म्हणते, अगं सुनबाई मला बोलू दे माझ्या नातीशी. लता ओवीला म्हणते, कशी आहेस ओवी? लता ओवीच्या गालावरून हात फिरवते आणि म्हणते, मला ऋषिकेश सांगत होता माझी ओवी खूप गोड आहे म्हणून. खरंच तू खूप गोड आहेस ओवी, असं म्हणते आणि ओवीची गालाची पप्पी घेते आणि ओवी लगेच पुसून टाकते. आणि लता म्हणते, सांग बरं मी कोण आहे? ओवी म्हणते, मला नाही माहीत तुम्ही कोण आहात ते. लता म्हणते, अगं मी तुझी आजी आहे. लता म्हणते, मला मन बरं एकदा आजी, मग मी तुला खाऊ देईल. आणि ओवी म्हणते, नकोय मला खाऊ तुमचा, आणि माझी आजी ती आहे. आणि लता ओवीला म्हणते, अगं ती तर तुझी सावत्र आजी आहे. हे ऐकून जानकी आणि सुमित्रा आई दोघी लताकडे पाहतात आणि लता पुढे म्हणते, मी तुझी सख्खी आजी आहे. जानकी लताला म्हणते, हे काय बोलताय तुम्ही? माझी मुलगी लहान आहे याचं भान तरी ठेवा. आणि ओवीला म्हणते, ओवी ये इथे. ओवीचा एक हात जानकीच्या हातात असतो आणि एक हात लताच्या हातात असतो. जानकी ओढणार तोच लता तिला ओढून घेते आणि म्हणते, मग काय झालं? लहान मुलांना सुद्धा नात्यांची ओळख असायला हवी. आणि परत लता ओवीला म्हणते, ओवी मी तुझी खरी आजी आहे हां. आणि जानकी परत लताला म्हणते, हे बघा तुम्ही हिच्यासमोर असं काही बोलू नका. आणि लता तिला धमकवत म्हणते, ए तू मध्ये मध्ये बोलू नकोस हां, मी आणि माझे नात बोलतोय ना. आणि ओवीला म्हणते, जाऊ दे ओवी, तू नकोस लक्ष देऊ, आपण बाहेर जाऊन खेळू हां. लता ओवीच्या हाताला धरून ओढत असते आणि ओवी म्हणते, नाही मला माझ्या सुमित्रा आजीसोबत खेळायचंय. आणि जानकीला म्हणते, आई तू तरी यांना सांग ना. आणि त्यावर जानकी म्हणते, ऐका तरी ती काय म्हणते, नाही यायचंय तिला. आणि त्यावर लता म्हणते, ए तू गप्पा बस गा. आणि जानकीची रिॲक्शन असते, आ. आणि परत लता म्हणते ओवीच्या हाताला धरून, चल ग आपण ओवी बाहेर जाऊया. ओवी रडक्या सुरामध्ये म्हणते सुमित्रा आईला, आजी आजी अगं तू तरी यांना सांग ना, अगं बोल ना तू तरी काहीतरी. आणि ओवी लताच्या हाताला झटका देते आणि सुमित्रा आईकडे पळत येते आणि म्हणते, आजी आजी. सुमित्रा आई तरी गप्प असते आणि पुढे ओवी म्हणते, अगं आजी किती हाका मारल्या मी तुला. आणि लता म्हणते, अगं ती तुझी आजी नाहीये, मी तुझी आजी आहे. आणि त्यावर ओवी म्हणते, नाही सुमित्रा आईच माझी आजी आहे. ओवी सुमित्रा आईला म्हणते, आजी तू तरी सांग ना, तूच माझी आजी आहेस. आणि त्यावर सुमित्रा आई म्हणतात, नाही मी नाहीये तुझी आजी, त्याच बाई तुझी आजी आहे, तुझी खरी आजी आणि सख्खी आजी. जानकी म्हणते, आई अहो पण. आणि त्यावर सुमित्रा आई म्हणतात, काय आई, एकदा सांगितलं ना मी तुला, मी तुझी आई नाही आणि तू माझी मुलगी नाहीस, तू माझी सून आहेस आणि सुनेसारखीच राहा. त्यावर जानकी म्हणते, आई. आणि बिचारी ओवी मात्र सगळ्यांच्या तोंडाकडे निरागसपणे पाहत असते. परत सुमित्रा आई म्हणतात, मला आई म्हणू नकोस, मला सासू म्हणूनच हाक मार. अगदी सावत्र सासू म्हणालीस ना तरी मला वाईट वाटणार नाही. हे ऐकून लता म्हणते, हे मात्र तू बरोबर बोललीस बघ सुमित्रा. आणि जानकीला म्हणते, जानकी तू हिला सावत्र आई म्हणूनच हाक मार ओ. जानकी म्हणते, बस झालं तुमचं, या घरामध्ये सख्ख सावत्र हे शब्द वापरायचे नाहीत.
हे गोकुळ आहे माझं. इथे महाभारत घडवून आणण्याचा प्रयत्न करू नका. इथे ना कोणी सावत्र आजी ना कोणी सावत्र सासू. लता म्हणते, ए बंद कर ग ही तुझी नाटकं. आणि चहा नाश्ता काही मिळणार आहे की नाही? आणि मला सांग, स्वयंपाक काय करणार आहेस ग? आणि त्यावर जानकी म्हणते, ते सगळं आई ठरवतील आणि त्यांना विचारूनच हे सगळं बनत असतं. जानकी सुमित्रा आईला म्हणते, आई आज जेवणात काय करायचंय सांगा ना. आणि त्यावर लता म्हणते, अगं ती आताच म्हणाली ना तिला आई म्हणू नकोस म्हणून. अगं मग कशाला तिच्या मागे पायघड्या घालतीयस? ती सावत्र सासू आहे तुझी आणि आई मला म्हणायचं आजपासून. आणि त्यावर जानकी म्हणते, आई ही एकच असते. जानकी सुमित्रा आईजवळ जाते आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात, आणि ही माझी आई आहे. आणि त्यावर लता म्हणते, मरू दे बाई, हवं ते म्हण, पण बाकी मी जसं म्हणेन तसंच झालं पाहिजे. लता पुढे म्हणते, यापुढून स्वयंपाक मला विचारूनच करायचा आणि मी जसं म्हणेन तसा स्वयंपाक झाला पाहिजे. लता म्हणते, झणझणीत असा रस्सा कर, छान ज्वारीच्या अशा अशा छान छान पातळ पातळ भाकरी कर आणि जेवणानंतर मला गोड काहीतरी लागतं, मग गोड पदार्थ काहीतरी कर. सुमित्रा आई डोक्याला हात लावून बसलेल्या असतात. जानकी सुमित्रा आईकडे पाहते आणि लता म्हणते, अगं तिच्याकडे काय पाहतेस, माझ्याकडे बघ, मी काय सांगते ते ऐक. आणि हो, दुधी भेंडी भोपळा अशा भाज्या बी खात नाही. चल चल कामाला लाग. आणि परत लता ओवीच्या हाताला धरून नेते आणि म्हणते, चल चल ओवी चल, मी तुला चॉकलेट देते, तुला काय आवडतं सांग बरं मला. जानकी सुमित्रा आईच्या बाजूला येऊन बसते आणि म्हणते, आई तुम्हाला माहिती आहे ना, मी उठल्यावर सगळ्यात आधी तुम्हाला नमस्कार करते. त्यांनी जबरदस्ती. आणि मध्येच सुमित्रा आई म्हणते, गोष्टी हाताबाहेर गेल्यावर आता बोलून उपयोग काय? त्यामुळे मी तुला आधीच सांगितलं होतं जानकी, आता जे काही होईल ना त्याची जबाबदारी तुझी. त्या बाईने आता हे सिद्ध केलंय की ती पार्वती, त्या अधिकाराने ती आता या घरामध्ये राहणार आणि ठरल्याप्रमाणे मी हे घर सोडून जाणार. हे ऐकून जानकी म्हणते, हे काय बोलताय आई तुम्ही? नाही आई, माझं ऐकून तरी घ्या. आणि सुमित्रा आई तिथून उठते आणि रूममध्ये जाते. तिच्या पाठोपाठ जानकीही जाते, पण सुमित्रा आई मधून दरवाजा लावून घेतात. जानकी बाहेरून दरवाजा वाजवत असते, आई प्लीज दार उघडा, गैरसमज करून घेऊ नका. आणि मध्ये सुमित्रा आई बॅग पॅकिंग करत असतात आणि जानकीच्या आवाजाने हॉलमध्ये सगळे येतात. ऋषिकेश जानकीला विचारतो, काय झालं? आणि त्यावर जानकी म्हणते, आई दार उघडत नाहीयेत. आतून त्यांनी कडी लावून घेतली आहे आणि म्हणतायत की त्या घर सोडून जाणार आहेत. ऋषिकेशही दरवाजा ठोठावतो आणि म्हणतो, आई दार उघड, आई प्लीज दार उघड. सारंग पण हाका मारत असतो, आई आई. आणि नाना म्हणतात, सुमित्रा. ऋषिकेश म्हणतो, आई अगं काय करतेस तू, दार उघड ना. आणि जानकी म्हणते, आई मला बोलायचंय तुमच्याशी, प्लीज दार उघडा ना. आजी म्हणते, आता कशाला हाका मारताय तिला, जेव्हा होती तिचा उपयोग पोताऱ्यासारखा केला, आता ती दार उघडणार नाही, आता बसा. ऐश्वर्या आजीला म्हणते, आजी आई दार उघडतील. आणि आजी म्हणते, कसं काय? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, आई योग्य माणसांकडे त्यांच्या मनाची दारं नक्की उघडतील. सारंग म्हणतो, बरोबर आहे, मग तुम्हीच प्रयत्न करून बघा ना. ऐश्वर्या प्रश्नार्थी म्हणते, मी? आणि त्यावर सारंग म्हणतो, ऐश्वर्या पुढे जाते आणि म्हणते, बरं. आणि ती अजून पुढे जाते, तिथे जानकी असते आणि जानकीला म्हणते, हो बाजूला. ऐश्वर्या दरवाजा ठोठावते आणि म्हणते, आई दार उघडा, मी ऐश्वर्या आहे, मला 2 मिनिटं बोलायचंय तुमच्याशी. जानकी खाली मान घालून उभी असते आणि ऐश्वर्या म्हणते, आई माझ्यासाठी पण दार उघडणार नाहीयेत का तुम्ही? आणि जानकी तिच्याकडे पाहते आणि आतून सुमित्रा आई दरवाजा उघडून बाहेर येतात. आणि जानकी म्हणते, आई. आणि सुमित्रा आई तिला हाताने थांबवतात आणि म्हणतात, मला फक्त ऐश्वर्याशी बोलायचंय. सुमित्रा आई ऐश्वर्याचा हात धरून तिला रूममध्ये घेऊन जातात आणि दरवाजा बंद करून टाकतात. आणि ती बॅग बघून ऐश्वर्या म्हणते, आई हे काय करताय, हे काय आहे सगळं? सुमित्रा आई म्हणतात, घर सोडून जाते मी. सुमित्रा आई रडत रडत म्हणतात, काय करू आता मी इथे राहून, जाते कुठेतरी दूर निघून. शेवटी लांब गेल्याशिवाय ना आपल्या माणसाची किंमत कळतच नाही. आणि ऐश्वर्या म्हणते, मला तुमची किंमत कळते. मी जरी आज या घरात आले असले ना तरी मला आजीनं सगळं सांगितलंय की तुम्ही या घरासाठी किती कष्ट घेतले, हे घर कसं तुम्ही जोडून ठेवलंय. आई तुम्हाला आई तर काहीच मिळालं नाहीये हो, हे सगळं तुम्ही घडवलंय आई, तुम्ही. हे सगळं वैभव जरी पार्वतीच्या वडिलाचं असलं ना तरी तुम्ही त्याला शाबूत ठेवलंय. तुम्ही मेहनत घेतली आणि असं वाढलेल्या झाडाला असं मुळाशी तोडू नका हो. आणि तुमचा हक्क सोडू नका. या घरावर जितका हक्क त्या बाईचा आहे ना त्यापेक्षा कितीक पटीने तुमचा आहे. तुम्ही जर आता घर सोडून गेलात ना तर त्या बाईला मोकळं रान मिळेल. प्लीज नका जाऊ, तुमचा हक्क नका सोडू आणि स्वतःला तर एकटं कधीच समजू नका. तुम्ही एकट्या नाही आता आई, मी आहे तुमच्यासोबत आणि तुमची ही सून कायम तुमच्यासोबत असेल. ऐश्वर्या आईला विचारते, तुम्हाला माझं म्हणणं पटतंय ना? त्यावर आई रडत रडत म्हणते, पटतंय ग ऐश्वर्या. खरं सांगू का, माणूस ओळखायला चुकले मी तुला ओळखलंच नाही ग. नाही, खरंच चुकले ग मी. आणि आई म्हणते, मी तुला कायम चुकीचंच समजत आले. अशा प्रसंगात तू माझ्यासोबत आहेस, मी एकटी नाहीये. आई पुढे म्हणते, हे कळल्यावर मला खूप बरं वाटतंय ग,
खूप धीर आला मला आणि ऐश्वर्या म्हणते, नको. आईचे डोळे पुसत पुसत म्हणते, आता इथून पुढे मी तुमच्या कायम सोबत असेल. तुमची ही सून तुम्हाला कधीच एकटं पडू देणार नाही. आता तुमच्या हक्कासाठी मी लढेल. चला. आणि ऐश्वर्या आईच्या हाताला धरून बाहेर नेते. जानकी ऐश्वर्याला म्हणते, थांब ऐश्वर्या, आई कुठेही जाणार नाही. त्यावर ऐश्वर्या म्हणते, आईला मी कुठेही जाऊ देणार नाही. ज्यांना या घरावर हक्क गाजवायचा आहे ना, त्यांनी खुशाल गाजवा. पण मी आमच्या आईचा हक्क कोणालाही हिसकावू देणार नाही. कारण आता त्यांची ही सून कायम त्यांच्यासोबत असेल. आणि जानकीला म्हणते, समजलं? ऐश्वर्या सुमित्रा आईला घेऊन कुठं जातात बाहेर काय माहिती. आणि ती लताला हसत हसत क्रॉस करते. जानकी तिच्या बेडरूममध्ये येऊन बसते, पण तिचं मन कुठेही लागत नाही. तिच्या जीवाची नुसती उठ बस होत असते. तिथे ऋषिकेश येतो आणि म्हणतो, ऋषिकेश जानकीला म्हणतो, काय ग, काय झालं? काय इतकी डिस्टर्ब झाली आहे? का अस्वस्थ आहेस? आणि शांत हो जरा. आणि त्यावर जानकी म्हणते, कशी शांत हो? मला इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसतीये. जानकी ऋषिकेशला म्हणते, एक वेळ अशीच होती जेव्हा आई गैरसमजाच्या चक्रव्यूहामध्ये अडकल्या होत्या. माझ्या विरोधात गेल्या होत्या आणि मला घर सोडून जावं लागलं होतं. जानकी म्हणते, मला असंच पुन्हा एकदा काहीतरी होताना दिसतंय. जानकी ऋषिकेशला म्हणते, तुम्हाला आठवतंय ना आई काय म्हणाल्या होत्या? ती बाई पार्वती असेल तर त्या घर सोडून जातील म्हणून, आणि पार्वती नसेल तर मला घर सोडून जावं लागेल. ऋषिकेश म्हणतो, जानकी असं काही होणार नाही. आणि त्यावर जानकी म्हणते, ऋषिकेश मला काहीच कळत नाहीये. काय चाललंय काय नाही. मला खरंच खूप टेन्शन आलंय. पुन्हा तसंच नको व्हायला ऋषिकेश. जानकी म्हणते, आईचा विश्वास मी गमावलाय आणि ह्याचा फायदा ती ऐश्वर्या नको घ्यायला. ती आईचा विश्वास गमावायचा प्रयत्न करतेय आणि हे सगळ्यात घातक आहे आपल्या घरासाठी. मला खरंच कळत नाहीये ऋषिकेश, मी काय करू? ऋषिकेश म्हणतो, तू आधी शांत हो बरं. आणि तू जसा विचार करतेस ना तितक्या टोकाचं काही होणार नाही. आणि एवढं ओव्हरथिंक करू नको. आणि राहिला प्रश्न आईचा, तर नाना बोलतील आईशी आणि समजावतील तिला. तू काही काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. आणि त्यावर जानकी म्हणते, सगळं ठीकच होतं. मी चुकले, माझंच चुकलं. मी त्या बाईला घरात आणलं. ऋषिकेश म्हणतो, तुझं काहीच चुकलं नाही. परिस्थितीच अशी होती. त्याच्यासमोर आपण काहीच करू शकत नाहीत गं. जानकी म्हणते, त्या बाईचं आता काय करायचं जी घरात आलीये? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, हे बघ, आपण त्या बाईला घराबाहेर नाही काढू शकत. कारण नानांनीच सांगितलंय ना ती बाई पार्वती आई आहे म्हणून. आणि सगळे पुरावे बघता मलाही तेच वाटतंय की ती बाई माझी आई असू शकते. जानकी म्हणते, असू शकते आहेच, हे अजून तरी सिद्ध झालेलं नाहीये. कुठेतरी मनात शंका आहे तुमच्याही आणि माझ्याही. आत्तापर्यंत ज्या आईला तुम्ही आई आई करत आलात त्या सुमित्रा आईचं काय? ऋषिकेश उभा राहतो आणि म्हणतो, सुमित्रा आईची जागा या जगातली दुसरी कुठलीही बाई घेऊ शकत नाही जानकी. मी बोलेन तिच्याशी, समजावून सांगेन तिला. तू शांत हो. आणि उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आपल्याला जे 2 दिवसापासून दाखवत आहेत. ऐश्वर्या म्हणते, आता फक्त आई दुरावल्या आहेत आणि जेव्हा तिचा नवरा तिच्यापासून दूर जाईल ना तेव्हा तिला कळेल. मैत्रिणींनो, असेच नवनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या भागात.